चला ना मग आमच्या संग कापूस येचले. माया दुखू राहिलं वहिनी. काय रोग आला तुमच्यावर? पुढल्या वर्षी कापूस नाही लावायचा. मग काय लावतं गांजा? अच्छा, हे एवढे लोक उभे येडे आहे काय? कासाठी उभे आहे हे? कापूस याच्याले सांगायला आल्यात हे. या बाद तुया नंबर लागन. यार मला 10-12 लाख सापडले तर किती बरं होईल. अहो उठा ना, जाना बाय पाहिले. अव बायको, मी लय शरीफ आहे. मी असे रिकामे कामं नाही करत बाया पायाचे. अहो कापूस येचाले बाया पा. मी एकटी मरू काय कापूस येचू? व कामानं माणूस मरत नसते. मग तुम्ही बी चला आता माझ्या संग कापूस येचाले. पाहतो मी बाया. तू काही काळजी नको करू. किती पाहिजेत सांग तुले फक्त. 10, 20, 30, 40. अहो एक बाई तरी भेटते काय? मोठ्या गोष्टी सांगून राहिले. अव रांग लावील आपल्या वावरात बायाची. तासाभरात एक बाई राहील कापूस याचाले. नुसतं घरात बसून थकायला नका मारू. बाहेर जाऊन पा बाया भेटते काय तर. काय चालू आहे वहिनी? काऊन भांडणं करून राहिले? कापूस येचणं चालू आहे राहुल भाऊजी. चला ना मग आमच्या संग कापूस येचाले. माया दुखू राहिलं वहिनी. काय रोग आला तुमच्यावर? मले अंग सोडून ताप येऊ राहिली वहिनी. जाना तुम्ही मजूर पाहिले. आधीच तर मजूर नाही भेटून राहिले. मजूर भेटत नाही? सांग रे राहुल्या इले. वहिनी गणाले मुळव्याध आहे. अबे भाईताळा, हे नाही सांगितलं होतं तुले. मग काय सांगायचं? आपल्याला मजूर भेटते का नाही ते सांग. नाही भेटत भाऊ. कालपासून माझ्या घरच्यानं मला कापूस याचायला लावला. खरं काय? म्हणून राहिली. लवकर जा मजूर पाहिले. लगेच जातो मी. चाल रे राहुल्या. काय चालू आहे मावशी? दिसल्याच नाही लय दिवसाच्या. भाऊ माया की जमत नाही त्या वावरात कापूस याच्याले याचं. मला कसं काय समजलं की मी तुम्हाला कापूस याचायला सांगायला आलो म्हणून? आता एवढ्या दिवसाचं तुला ध्यान नाही आलं माय? आला मोठा आता चौकशा कराले. मावशी 2 दिवस चला ना फक्त. अरे भाऊ 2 मिनिटं बी येऊ शकत नाही मी. 5 जण वेटिंगवर ठेवलेत म्या. मावशी उद्याच्या दिवस चला ना फक्त. उद्या मला पगार आणायला जा लागते बँकेत. कायची पगार हो मावशी? लाडक्या बहीण योजनेचा पगार चालू आहे ना मले. त्याचेच पैसे काढून आणणार बँकेतून. मग परवा चला. परवा मला गॅस भरून आणायला जाणं आहे. फुकट भेटून राहिले ना म्हणून. मग गॅस भरून आणल्यावर दुसऱ्या दिवशी चला. त्याच्या दुसऱ्या दिवशी मला फिरायला जाणं आहे. मावशी कुठे भाड्यात पैसे घालता? अरे भाऊ मुख्यमंत्र्याने एसटीचं अर्ध भाडं करेल आहे आमचं. मुख्यमंत्री साहेबांना तुमच्यासाठी लय योजना आणल्या. पण आमच्यासाठी बी आता एक गोष्ट केली पाहिजे. कोणती? साहेबांना दुसऱ्या देशातून मजूर बोलवले पाहिजे. काऊन भारतात मजूर नाही आहे काय? अहो मावशी, भारतातले मजूर लय मालदार झाले आहे. त्याला कामाची काही गरज नाही आता. मग कधी येसाल मावशी गण्या भाऊच्या वावरात? या वर्षीच्या तर सगळ्या तारखा बुक आहे. पुढच्या वर्षी पाहिन मी याचं. मावशी कापूस याचायला चालता का? हे एवढे लोक उभे येडे आहे काय? कासाठी उभे आहे हे? कापूस याच्याले सांगायला आल्यात हे. या बाद तुया नंबर लागन. मी 10 रुपये किलो कापूस देतो. मी 20 रुपये किलो देतो. मी तर 30 रुपये किलो देतो. मैं तो 40 रुपये किलो दूंगा. मी तर 50 रुपये किलो देतो. माया वावरात चला मावशी. अहो शेठ, 50 रुपये किलो कापूस दिला तर आपल्या हातात काय राहणार? तुरीच्या शेंगा. अय भाऊ देऊ दे ना 50 रुपये किलो. होऊ दे ना मजुराचं भलं. मजुराचं भलं करता करता आमचं वाटोळं उरायलं ना. मी कोणाच्या वावरात जाऊ हे की मला समजून नाही राहिलं बापा. मावशी तुम्ही माझ्या वावरात चला. मी तुम्हाला एकदम असं थंड पाणी पाचतो जारचं. नाही, तुम्ही माझ्या वावरात चला. मी तुमच्यासाठी थंडीगार एसी लावतो. मावशी तुम्ही माया वावरात चला. मी तुम्हाला न्यायालय आणायला हेलिकॉप्टर आणतो. तुम मेरे खेत में चलो, मैं तुमको सोने की पैठणी दूंगा. या सगळ्याचं राहू द्या. तुम्ही माया वावरात चला. तुम्ही जेवढा कापूस येसाल त्यातला अर्धा तुम्हाला देतो. अजून काही चांगली ऑफर असेल तर मला सांगा. ज्याची ऑफर मला आवडत त्याच्या वावरात जाईन मी. मावशी मी तुम्हाला 5,000 रुपये बोनस देतो. फक्त तुम्ही माझ्या वावरात चला. मी तर 1 लाख रुपये ऍडव्हान्स देतो. फक्त माझ्या वावरात चला. मी तर माया बायकोचे दागिने तुम्हाला देतो. फक्त तुम्ही माया वावरात चला. मैं तो मेरा 7-12 आपके नाम पे कर देता. लेरे खेत में चलो. तुम्ही जर माया वावरात आले कापूस याचाले तर मी तुमच्या नवऱ्याला बी लाडक्या बहीण योजनेचा 1500 रुपये महिना पगार म्हणून चालू करून देतो. दलिंदर आहे हो. आवडली मला तुमची ऑफर. मी तुमच्याच वावरात येतो. पायाचा दिमाग घुटण्यात राहतो हे मी पहिले ऐकलं होतं, पण आता पाहिलं बी. चाल रे भाऊ रावला इथून. इथं सरकारी नोकरीपेक्षाही जास्त कॉम्पिटिशन आहे. चल बाबा. मावशी चालता का कापूस याचाले? आले असते पण जीवार आलं मला कामाचं. मावशी माणसाला जीवार नाही पाहिजे कामाचं. मग तूच येस ना त्या वावरातला कापूस. मला काय सांगायला आला? मावशी आजच्या दिवस चला फक्त. संध्याकाळीच पैसे घ्या. अरे भाऊ मी आंधीत चुन्नीलाल भाऊ जवळून पैसे घ्यायलाय. त्याच्या वावरात जायचंय मला कामाले. मावशी आजच्या दिवस चुन्नीलाल भाऊले चाट द्या, पण आमच्या वावरात चला. अरे भाऊ मला ऊन सहन नाही होत. काऊन नाही होत? पकडून जातात काय उन्हामध्ये? अबे झाकण झुल्या, बिमार पडतो मी उन्हानं. मावशी तुम्ही हेल्मेट घालून कापूस याचा, पण चला. अबे भाऊ उभं राहू राहू माय पाय दुखते.
मावशी तुम्ही खुर्चीवर बसून कापूस घ्यायचा पण चला. अरे भाऊ मी आले असते त्या वावरात पण मला नवऱ्यावर ध्यान ठेवणं आहे. काऊन पळून जाणार आहे का तुमचा नवरा एखाद्या बाई संग? अरे झाकण झुल्या, दारू पितो माझा नवरा म्हणून त्यावर ध्यान ठेवा लागते. मावशी वाऱ्याला पळून जाणाऱ्या पोरीला आणि दारू पिणाऱ्या माणसाला कोणी रोखू शकलं नाही, तुम्ही काय रोखणार? रोखू नाही शकत पण बेवड्याला मारू तर शकतो ना. मावशी पण नवऱ्याला मारणं तर पाप आहे ना. ओ भाऊ, माणसानं आयुष्यात पापही केले पाहिजे, पुण्यच केले तर असं होईल, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, असं होऊन जाईल. मग नाही येत मग मावशी? नाही रे भाऊ, जमतच नाही माय. चल रे भाऊ रावल्या, पुढलं घर घेऊ. मावशी चालता का कापूस चालय? तूच चल माय वावरात. 20 रुपये किलो कापूस देतो. मी तुला 40 देतो. मावशी कधी तर कामी पडत जा. ती आता माय भरशावर लावली का बे सारखी? मावशी 2 दिवस चला फक्त. आय भाऊ, मी बीमार आहे. वरे जातात का लवकरच? अरे खेकड्या, तू मारना, मी कायले मारू? तसं बी तू धरतीवर वजा आहे. आमचं काम नसताना घुतेल तर तुमचा असा अपमान केला असता ना. अबे हिजड्या, त्या पैदाहून त्या मायबापाचा अपमान केला. नाही येत का मग मावशी? नाही येत रे भाऊ, दुसरं भेटन तर पाय कोणी. चल रे भाऊ रावल्या घरी. कितीक बाया भेटल्या? एक बी नाही. तुम्ही तर लय गप्पा हाणून राहिले होते की तासा परत बाया उभ्या करीन. काय झालं मग आता? दुसऱ्याच्या वावरात चालल्या त्या. मला काही सांगू नका बाया पा, नाही तर मी कापूस काही येचत नाही. भेटून नाही राहिलं का त्याला उचलून आणू आता? मग तुम्ही चला कापूस येचाल आणि राहुल भाऊजीले बी संग घ्या. मी कधी जिंदगीत कापूस याचल नाही. मग येचून पहा ना. रावल्या चालता का बे 2 दिवस? अरे भाऊ आमच्या घरचा मरणाचा कापूस पडेल याच्याचा. अरे भाऊ तू एवढं नाही करू शकत माझ्यासाठी? बरं येतो पण 2-3 दिवस बरं का? हो 2च दिवस ये. कधी होईल हो ह्यो कापूस? येसला तेव्हा होईल, नुसतं गळे काढल्यानं थोडी होईल काही. मग इतका कापूस झक मारायला लावला काय? मला तर लावाच लागेल ना शेतात, नाही तर का ढेकलं शिजून खाशील? मला नोकरीवाले पाहुणे पाहायला आलते पण नाही बापाले कापसावाल्यात काय दिसलं काय माहित. वाचले ते नोकरीवाले, मीच फसलो. पुढल्या वर्षी कापूस नाही लावायचा. मग काय लावतं गांजा? कापूस येचाले बाया भेटते का? मला 2-3 लग्न करू दे, मग बाकी ते बाया आपल्या घरात. मग मी बी 2-4 नवरे करते आणि ते कापूस येचाले. मी काय म्हणतो, तोंड कमी चालवा, हात जास्त चालवा, तेव्हा होईल कुठं कापूस येसनं. हा, राहुल भाऊजी किती हुशार आहेत, मला त्याच्यासोबतच लग्न करायला पुरलं असतं. अजून बी काही बिघडलं नाही. तू माझ्या मित्र आहेस की माझ्या बायकोचा सावतर नवरा आहेस? मजाक करत होतो मी. चांगल्या मजाक मध्ये डाव साधतो तू. तुम्ही काय करा पण कापूस येचाले बाया आणा. कुठून आणू मी बाया? पैदा करू का? ज्यात लोक बाया येत नाही त्यात लोक मी कापूसच येचत नाही. तुला तर नुसतं कारण पाहिजे, काम करायचं जीवर आलं तर. हा हा, आला मला जीवात. एक माणूस आणि एक बाई आहे माझ्याकडं, चालेल का? कोणी बी चालतं, आणा फक्त. 2 रिकामचोट आहे माझ्याकडं, टेलिफोन लावतो. लावा, कोणते रिकामचोट आहे तो? कुठे गेला सासऱ्याचा नंबर? नीट दाबा जरा पाय. तुया पाय नाही गया दाबा वाटून राहिला मले. स्वप्न चांगले पाहता तुम्ही दिवसा. अरे जवाई बुवाचा फोन. पोरीनं मारलं काय जवायले? हॅलो, बोला जवाई बुवा. सासरे बुवा लय मोठी इमर्जन्सी आली, तुम्ही आणि सासूबाई लवकर या आमच्या घरी. पण झालं काय? पहिले तुम्ही आती या, मग सांगतो. काय झालं हो? जवाई बुवानं लवकर बोलावलं आपल्याला तिथं. कोणी मेलं काय तिथं? अव 7:30 कधी तर शुभ शुभ बोलत जाय. काय झालं जवाई बुवा, कायले बोलावलं आम्हाला? अहो सासरे बा लय कापूस फुटला ना, पाहणं मांग जरा. अहो मग मजूर पहा, त्यासाठी आम्हाला फोन लावला का? अहो मजूर भेटून नाही राहिले, मग तुमची पोरगी म्हणे भिकारचोट लोक बी चालतात आपल्याला, म्हणून तुम्हाला फोन लावला. तुमचं म्हणण्याचा अर्थ काय आहे? आम्ही भिकारचोट आहे? तुम्ही भिकारचोट नाही रिकामचोट आहे. दिवसभर घरी काही काम करत नाही तुम्ही. लय काम राहतं आमच्या मांग. सासूबाईच्या पाय दाबाला काम म्हणता का तुम्ही? पाय कोण दाबतं पाय? बायको कानाच्या खाली आहे आपली. तू काय मला कानाच्या खाली ठेवता रे? घरी चल, थांब आम्ही मारो मुझे मारो. तुम्ही मला नोकरीवाला पाहता तर कापसावाला पाहिलं का? अहो बाई, तेव्हा जवाई बुवा नोकरीवर होते बँकेत. हो माझ्या लग्न जमत नव्हतं म्हणून कामाला होतो मी बँकेत. 5,000 रुपये महिन्यानं, ते बी चपराशी होतो मी, चपराशी. तुम्हीच येता तो कापूस. तर बा पाहून घ्या, तुम्ही घरी गेला तर मी तुमच्या मागं येईल घरी. कुठं आहे पोतळ्या? घ्या, आम्ही बी येचू लागतो तुम्हाला कापूस. कुठून झक मारली न तुले जवाई केलं रे.